छोट्या छोट्या कर्मामध्ये जर श्रद्धा असेल, अंतर्लीनता असेल, तर त्या श्रद्धेचा आणि अंतर्लीनतेचा भावाचा जो फायदा होतो तो प्रत्येकाने अनुभूती घ्यायचा आहे. एक असा प्रसंग आला होता की त्या प्रसंगाला याच गंगा नदीच्या तीरी अचानक डोकं जड झालं आणि पाय हलके झाले. आणि गुरुजी चालत असतानाच हे डोकं त्यांच्या चरणावरती कधी पडलं कळलं नाही. तो भाव कसा जागृत झाला त्या सत्संगामधून तो कळला नाही. तसं या सत्संगामधून हे जे लुप्त भाव आहेत, काम क्रोध मोहमायामध्ये तर आपण करता आहोतच. संसार आहे म्हणल्यानंतर याला आपण सोडूच शकत नाही. परंतु त्याला थोडंसं बाजूला सारून जर या लीनता आणि श्रद्धेला जर जागृती केली तर मात्र भगवंत मुंगीतही दिसायला लागतो, गायीतही दिसायला लागतो, व्यक्तामध्ये पण दिसायला लागतो आणि व्यक्तामध्ये पण दिसायला लागतो.